नमस्कार. आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत. आज अध्याय 6 आणि 35, 36, 37, 38, 39 आणि 40वा श्लोक बघू. त्यात श्री भगवान वाच्य, अर्जुन वाचन, पुन्हा श्री भगवान वाच्य आहे. याच्यात अर्जुनाचे जे योग्य प्रश्न आहेत, जे आपल्यासारख्या सर्वसामान्य मनात उद्भवतात, त्याचे सगळ्यांचे उत्तर दिलेले आहेत. ठीक आहे. श्री भगवान वाच असंशय महाभायो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण गृह्यते. हे आपण काल बघितलं. ठीक आहे. आज आहे असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तू यतता शक्यो वाप्तुम उपायतः. ठीक आहे. म्हणजे जर का आपण विरक्ती ठेवली, त्याचा अभ्यास केला, मनोदुर्निग्रहम चलम, की ते कंट्रोल करणं कठीण आहे, पण अभ्यासाने, विरक्तीने ते होऊ शकतं, की आपण त्याच्यावर ते स्थिर होऊ शकतं, ताबा मिळू शकतो काही दिवसांनी. जितम जगत केनं मनोहीन. हे आपल्याला माहिती आहे की हे जग कोणी जिंकलं, ज्यांनी स्वतःच्या मनाला जिंकलं होतं त्यांनीच जगाला जिंकलं. ठीक आहे. तर हे सांगतायत की ज्याचे अंतःकरण, स्वतःचं मन ज्याच्यात म्हणजे स्वाधीन नाही, म्हणजे ज्याला स्वतःवर कंट्रोल नाही, जसं आपण सर्वसामान्य भाषेत म्हणतो, त्याला योग प्राप्त होणं खूप कठीण आहे. हे आम्हाला कळतं, तू जे बोलता येते. पण तुझं अंतःकरण, मन, बुद्धी, आत्मा, पूर्ण देह जर का स्वाधीन असला तर ते एक प्रकारे चांगलं आहे. नसलं तर ते एक प्रकारे तू योगा करताय योग्य पण नाही, असं ते म्हणतात. हे आम्हाला कळतं, असं ते श्रीकृष्ण म्हणतायत. ठीक आहे. आपण सगळे संस्कृत श्लोक याकरता आज लोक सगळे बघणार आहोत एकत्र, कारण की मग याचा सगळ्यांचा अर्थ असा एकात एक गुंफलेला आहे म्हणून. ठीक आहे. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगात चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिम कामगती कृष्ण गच्छति. की समजा श्रद्धेने त्याचं मन आहे, युक्त आहे, आणि तो साधना करायला लागला. ठीक आहे. कच्चित नभयावृष्ट चिन्ना भ्रम्यो नश्यती अप्रतिष्ठो महाभाव विमूढो ब्रह्मणापती. नंतर काय की त्याचा एखाद्याला प्रयत्न सुटला, त्याचं समजा म्हणजे एकदा काय झालं की आमच्या भाषेत सांगा ना, म्हणजे काय 10-12 वर्षाचा मुलगा होता की तो माणूस गचकला. म्हणजे पुण्याच्या भाषेमध्ये सांगतो की ती व्यक्ती आता पृथ्वीवर राहिली नाही समजा, तर काय होतं. ठीक आहे. त्याला योगशक्ती प्राप्त होते की नाही, त्याला पुढे काय होतं त्याचं. एतत् मे संशय कृष्ण चेतुमारस्य शेषतः तदन्य संशयस्यास्य चेतन उपपद्यते. की मग जसं म्हणजे तो समजा त्याचं मध्येच सुटलं आणि नंतर मग त्याला आधार नाही राहिला, त्याला बुद्धी नाही राहिली, समजा त्याला काही आजार झाला वगैरे वगैरे, तर त्याचं काय होतं की ब्रह्मप्राप्तीच्या तो दूर जातो का. आणि अजून एक गोष्ट की तू पहिले सांगितलं श्रीकृष्णा की आकाशामध्ये ढग आले, तसं सगळं होतं आणि ते नंतर निघून जातं. पण मग हा समजा मध्येच त्याचं सगळं अडलं समजा, तर काय होतं. आणि अजून एक गोष्ट श्रीकृष्णा की तूच आम्हाला हे सगळं सांगू शकतो, तुझ्या व्यतिरिक्त कोणीही सांगू शकत नाही, हा माझा विश्वास आहे. बघा अर्जुन. मग त्याच्या श्रीकृष्ण पुन्हा संस्कृतवाला श्री भगवान वाच पार्थ नैवेनामत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. ठीक आहे. की श्रीकृष्ण म्हणाले की हे बघ, हे पार्थ, हे अर्जुना, प्रेमाने आई म्हणते ना, अरे माझ्या गोट्या मोठ्या छोट्या काहीतरी म्हणत असते त्याला, इहलोकी किंवा पारलोकी, याही जगात किंवा अंतरंगामध्ये किंवा कुठल्याही जगात कुठे गेलास तरी त्यात तुझा नाश होणार नाही. कारण की असं आहे की आपल्याला असं वाटतं की फक्त पृथ्वीवर आहे जिथे जीवसृष्टी, असं नाही. म्हणजे खरं पाहिलं तर सर्वत्र जीवसृष्टी आहे. या ग्रहावर, त्या ग्रहावर, सूर्यावर, पृथ्वीवर, सगळीकडे, पाण्यामध्ये, इथे तिथे, आकाशात, इवन व्हॅक्यूममध्ये पण जीवसृष्टी, सगळ्या ठिकाणी जीवसृष्टी आहे. हे या चित्रविचित्र गोष्ट 11 अध्यायात अर्जुनाला दिसलेल्या आहेत. ठीक आहे. कुठे तुला जन्म मिळाला तरी तुझा नाश होणार नाही, कारण
बाबा अरे बेटा, शुभ कर्म करणारा, चांगले कामं करणारा कधीही दुर्गतीला जात नाही, वाईट मार्गाला जात नाही. हे माझ्याकडनं तू लिहून घे. स्वामीजी पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्ही या मार्गाला लागले तर तुम्ही वाईट मार्गाला जाणार नाही, प्रयत्न केला तर. शेवटी ते पण असतं. ठीक आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांची ओव्या बघूया. एरवी विरक्ती ज्यासी नाही, जे अभ्यासीनं रिगती काही, त्या नाकळ हे आम्ही न म्हणू काही. की जर का विरक्ती नाही म्हणा, अभ्यास नाही करत आहे, तर त्याला हे शक्य नाही योग प्राप्त होणे. हे आम्हाला कळत नाही का रे बाबा. परी यमनियमांचा वाटा न वचीजे, काही वैराग्याची सेन करीजे. केवळ विषय जे ठाकी जे बुडी देऊनी, की यमनियमांच्या वाटेला न जाता सद्गुरूंनी सांगितलेले साधना करता किंवा काही पूजा अर्चना जे काही आपलं आहे रोजचं, ते जर का तू करत नाही आहेस, वैराग्याच्या मार्गावर नाही आहे, ते तू विषयात बुडलेला आहे, तर तू या मार्गाला येणार नाही. एक तर तू त्या मार्गाला जाशील किंवा या मार्गाला येशील, नाही की नाही. काही काही जण असतात आम्ही दोन्ही गोष्टी सांभाळतो बरं का, की म्हणजे इथपर्यंत लोक बोललेले आहेत आणि ते स्वामीजींनी ऐकलं, आपण तो रोजच ऐकतो म्हणजे समजा. पण स्वामीजीसारख्या लोकांना पण ऐकावं लागतं, म्हणजे साधू संतांना ऐकावं लागतं. तुम्ही बघा, तुम्ही असे आजकालच्या काळात इंटरनेटवर वगैरे पण बघा, तुम्हाला दिसतील असे उदाहरणं. सर्व काळात सगळ्यांनाच फेस करावं लागते. या जालिया मानसा काही युक्तीची कांबी लागली नाही तर निश्चल होईल काही केसनी सांगे. केसनी सांगे की थोडीशी जर का युक्ती केली तर मन निश्चल होऊ शकतं. हे सांगायची गरज आहे का. म्हणून मनाचा निग्रह होईल ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नव्हे कैसा पाहो. ठीक आहे. त्याचा आपल्याला निग्रह कुठे ना कुठे आरंभ करून पुढे आपल्याला ती साधना करायची. तरी योग साधने जितुके ते अवघेची काय लटके, परी आपण पाया अभ्यास न ठाके ह्याची म्हणे. 25वी बघा, याचा अर्थ काय सांगितला आहे की तू योग साधना जेवढे आहेत ते सर्वच खोटे आहे का, परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असं म्हण. की अरे बाबा साधना होत नाही असं म्हण, पण योग साधना खोटी असं म्हणू नकोस. ठीक आहे. अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चिपळ. काय महदाती हे सगळं आपण आहे की स्वतःमध्ये योग आला, भगवंताची शक्ती आली, सद्गुरूंची कृपा व्हायला लागली, त्यांची शक्ती ती अगणित शक्ती आहे. तिच्यासमोर या छोट्या गोष्टी किती यांची तग राहणार नाही. सरळ सरळ तेथ अर्जुन म्हणे निके, देव बोलती ते न चुके, साच योग बळसी न तुके मनबळ. ठीक आहे. की ठीक आहे, अर्जुन म्हणाला की ठीक आहे, योगबळामध्ये योगाने मनोबळ वाढतं वगैरे सगळं ठीक आहे, परी तोची योगू कैसा केणी, जाणो आम्ही येतुले दिया मातुही नेणो, म्हणून मनाते जी म्हणो अनावर आहे. 28 की परंतु तोच योग आहे, त्याचं ध्यान कसे करून घ्यायचे हे आम्हाला इतके दिवस वार्ताही नव्हती, तू आता सांगतोय म्हणून कळतोय. पण मन अनावर आहे म्हणूनच मी तुला म्हटलं होतं. आता तू सांग ते कसं करायचं, काय करायचं. हा आता अवघेचा जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषत्व, योग परिचय आम्हा झाला आजी, तुझ्यामुळेच आम्हाला योगाची ओळख झाली. आता तो पुढे कसं न्यायचं ते सांग. परी अनेक एक गोसाविया, माझा संशय असे साविया, तो तू वाचून फेडावया समर्थ होण्या. की माझ्या मनात अजून काही काही शंका आहे. तुझ्यासारखा गोसावी, गो म्हणजे समजा सांगायची गरज नाही, श्रीकृष्ण, की तुझ्या एवढा समर्थ कोणीच नाही. म्हणून मी तुला विचारतोय की या सगळ्या आमचं सगळे पांग कसे फेडायचे, सगळं कर्ज कसं, स्वतःचं कर्ज, आईबाबांचं कर्ज, सगळ्या जगाचं कर्ज कसं फेडायचं, कसं काय, कशामुळे आपण मुक्ती मिळू शकू, आत्मज्ञान मिळू शकू. म्हणून सांगे गोविंदा कवण एकू मोक्षवता, झोंबत होता श्रद्धा उपाय विण. आहे की नाही. की 31 किती यांनी पण सुंदर अर्थ दिला असेल. म्हणून देवा सांगा, कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करायस पाहत होता. समजा आपल्यासारखे लोक आहेत. ठीक आहे. पण जर का योगमार्गाला लागला तर ठीक आहे, पण काय केवळ श्रद्धेने हे प्राप्त होऊ शकतं का. इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा याव्या. की या इंद्रिय ग्रामाने म्हणजे या शरीराने आपण करतोय, आस्थेच्या वाटाला लागला, आत्मस्थितीच्या मार्गाला लागला, पुढे पुढे जायला लागला. ठीक आहे. तर तेव्हा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुतेने येव वेची, ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू. समजा आत्मस्थिती त्याला मिळालीच नाही
आणि अचानक त्याचं आयुष्य संपलं, किंवा जसं मध्येच अडथळे आले की त्याला काही आजार झाला, हे झालं, ते झालं. ठीक आहे, देव कृपा करून असं कोणावर वेळ नको यावी म्हणजे. तरी मग काय होतं, जसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ विपाय आले केवळ वसेन वर्षा, की जसं की ढगच नाही आले आणि पाऊसच नाही पडला, तर मग अकाल होणार की नाही, म्हणजे सगळं धान्य कसं पिकणार वगैरे वगैरे, जसं असतं तसं. ठीक आहे, तसे दोन्ही दुरावली, मग त्याला दोन्ही दुरावतो ना, तो संसारात योग्य होऊ शकतो ना त्याला मोक्षपद मिळतं. ठीक आहे ना, जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती सांडवली श्रद्धा त्या, म्हणजे त्याला रोजचं जीवनही जगणं मुश्किल झालं आणि त्याला आत्मज्ञान पण नाही मिळालं, तर असं नाही होणार का? ऐसा ओलांतरला काजी जो श्रद्धेचाची समाजी बुडाला त्या हो जी कवणगती, की मग तो समाजाच्या दृष्टीने म्हणजे युजलेस ठरला, म्हणजे काय की हा काही कामाचा माणूस नाही असा ठरला, आणि त्याला इकडे पण नाही तिकडे पण नाही. ऐकण माझे म्हणजे आमचे बरेच टीचर होते, ते असे म्हणायचे, अरे बाबा तू इथेही नाही तिथे नाही, कुठेतरी तर राहा. म्हणजे जे मुलं अभ्यास नाही करायचे किंवा काय, तू खेळातही एवढा पक्का नाही आणि त्याच्यातही पक्का नाही, तू करतोस काय, जसं असतं म्हणजे लहानपणी शाळेत जसं म्हणतात तसं. श्री भगवान वाच्य म्हणजे आहे. मग श्रीकृष्णाने उत्तर दिलं की पार्थ नैवे नामत्र विनाशस्तस्य विद्यते, की त्याला नाही रे बाबा काय विनाश नाही. मग आपण ज्ञानेश्वर महाराजांचं बघतो की तव कृष्ण म्हणती पार्था ज्या मोक्षसुखी आस्था, त्या या मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? की अरे पार्था, की मोक्ष सुखी असतं, ज्याला मोक्षामध्ये सुख वाटतं, त्याला ती गोडी लागलेली आहे, त्याला मोक्ष मिळाल्यापासून काही राहणार नाही का? गती आहे की नाही? आहेच ना. तुम्ही थोडा अभ्यास करायला लागला, आ ई लिहायला लागला, तर तुम्हाला थोडंसं लिहिता वाचता बोलता तर यायलाच लागेल की नाही? तसं इतक्या लहान मुलांच्या शब्दात सांगतात. परी एतुलेची एक घडे जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसेने सुरवाडे जो देवा नाही. 38 बघा काय यांनी उत्तर दिले, अर्थ दिलाय की पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो, पण तो विसावा घेणे असे सुखकर असते की जे इंद्रादी देवांनाही प्राप्त होत नाही, की कधी कधी विसावा मिळतो असं म्हणजे बघण्यात आलेलं आहे की या जन्मात नाही मिळत तर पुढल्या जन्मात समजा ज्या लोकांना मुक्ती मिळाली आपल्याला याच जन्मात मिळाला पाहिजे, आपण त्याच निश्चयाने करायला पाहिजे. पण असं झालं समजा, जसं ते मगाशी सांगितलं की गचकला समजा माणूस, तर पुढे काय मुलंच असतात. तर परी एतुलेने एक घडे जे माझारी विसवाय पडे, तेही परी ऐसने सुरवाडे जो देवा नाही, की तो विश्रांती घेतो पण त्या इंद्राला सुद्धा जे सुख मिळणार नाही ते त्या विश्रांतीमध्ये सुख असतं. एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसाआधी ठाकीता सोहम सिद्धीते. खूपच सुंदर, की जर का आपण खूप वेगाने अभ्यास केला तर त्याला सोहम सिद्धी, 6 अहम, की तोच परमात्मा मी आहे या भावावर येऊन तो सिद्ध होऊन जातो, त्याला ब्रह्मप्राप्ती होऊन जाते. परी तेतुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षितव तैसाची ठेवीला असे. की जर का तेवढ्या वेगाने अभ्यास नाही झाला तरी तुम्ही कधी स्वामीजी म्हणायचे ना, स्वामीजींच्या इथले लोकही म्हणायचे, कोणी मुंगीच्या पावलाने चालतं, कोणी एकदम गरुडाच्या वेगाने जाऊन एकदम फाटकन जाऊन तिथे जाऊन पोहोचतो, कोणी मुंगीच्या पावलाने. पण तरी जसं मुक्ताई म्हणतात की मुंगी निघाली आकाशी भेदून गेली गगनाशी, आणि किंवा तुम्ही पक्षाच्या गतीने जा, मनोवेगे जा, जसं हनुमंत मनोवेगे गेला समजा, तर देहबुद्ध्यात उदासम जीवबुद्ध्यात उदंश आत्मोद्यात वयहा, की त्याला ते सगळ्या गोष्टी कळल्या. मनोवेगे मनोजवम मारुतुल्य वेगम गेला आणि त्याला ती ब्रह्मप्राप्ती झाली, आणि त्या ब्रह्मप्राप्तीमध्ये त्याला अगणित काळापर्यंत राहायचं. त्याला जाऊन मग लोक म्हणतात, मग तर माहिती आहे ना तुम्हाला की मुघल राजांच्या बायका पण हे हनुमंता आमच्या मुलाला बरं करा असे म्हणायचे. म्हणजे या विश्वासाच्या ह्याच्यात कोणताच धर्म, कोणती जातपात वगैरे काही नसतं. ठीक आहे. तर त्या अरे तो हनुमान जन्मवर त्यांनी कधीच संसार केला नाही, त्याला पण माझ्या मुलाचा स्वामीजी खूप असायचे असं या गोष्टी या प्रकारे सांगायचे.
माझ्या मुलाचा आजार बरा कर. म्हणजे देव काय इच्छा तृप्ती करताच बसलेला आहे काय? म्हणजे मला त्या ह्या गोष्टी मला कधी कळल्या नाही. पण अर्थात म्हणजे आपण संसारात होतो तर आईचं ऐकायचं, बाबांचं ऐकायचं, सगळ्या थोरा मोठ्यांचं ऐकायचं. आपली साधनाही करत असलो तरी कोणी अंगठी घालायला सांगतो, कोणी माळ घालायला सांगतो, कोणी अजून काय काय करायला सांगतो, टीका लावायला सांगतं, काय काय करतात. स्वामीजी हे पण म्हणायचं की बरेचसे लोक असतात की खरं तर सद्गुरूंनी सांगितलेली साधना करायला पाहिजे, पण आपण सगळेजण असतो की याही देवळात जातो, त्याही देवळात जातो, इथेही जातो, हेही ऐकतो, तेही करतो, पण शेवटी उपाशी राहिलो ना. इथे तेच म्हणतात की तुमचे प्रयत्न वाढवा, मग तुम्हाला मोक्षपद सद्गुरूंनी सांगितल्यावर विश्वास ठेवला तर त्या मार्गावर आपल्याला मोक्ष नक्की मिळू शकतो. श्रीकृष्ण पण म्हणतात की तुम्ही मध्ये जर का तुमची साधना सुटली किंवा मृत्यू झाला वगैरे वगैरे, तरीही पुढल्या जन्मी किंवा थोड्या काळाने आपल्याला पुन्हा पण त्या मार्गातून पुन्हा त्या मार्गाला लागतो आणि पुन्हा आपल्याला मग मोक्षप्राप्ती ठेवलेलीच आहे. कारण की दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, 10 वेळा आपण चुका केल्या, 11व्यांदा वगैरे जेव्हा तर नेक्स्ट मग असं होतं की आपण त्या मार्गावरच राहतो नेहमी करता, आणि नेहमी करता राहिल्यावर मोक्ष नेहमी करता असतं, आपण नित्यमुक्त राहू शकतो. ठीक आहे, पुढले श्लोक आणि पुढल्या ओव्या आपण नंतर बघूया, पण या मार्गावर आपण राहायचा प्रयत्न करू, जेणेकरून मोक्षप्राप्ती, मुक्ती, कैवल्यप्राप्ती आपल्याला स्वतःला तर होईलच, पण आपल्याबरोबर राहणाऱ्यांना पण होईल. आणि असं आपण हार्मलेस क्रिएचर होऊन राहिलं तर पूर्ण जगाचंही भलं होऊ शकतं ॲटोमॅटिक. आणि तसं पाहिलं तर एक विचार करून बघा की आपण आपल्या या देहामध्ये 37,000 कोटी पेशी, आपण चांगलं राहिलो तर या 37,000 पेशींचं पण आपण चांगली देखभाल करू शकतो. हा पण विचार करा. आणि जसं मग बुद्धदेवांना प्रत्येक पेशीमध्ये एक ब्रह्मांड दिसलं, तसं आपल्याला पण तो अनुभव यावा, याकरता आपण योग्य प्रयत्न करूया आणि या परमार्थ मार्गावर राहूया. जो परमार्थ मार्ग श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, सगळे साधू संत, सगळे सद्गुरू सांगतात, त्या मार्गावर राहूया. आणि प्रत्येक क्षणाला कर्मही पूजा कशी करायची, कसं समर्पित होईल असं समर्पित जीवन आपण जगूया. ठीक आहे, धन्यवाद.